हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 3.1 पोयम माईस. माईस म्हणजे उंदरे. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे ऐकणे, रिपीट म्हणजे परत म्हणणे. ठीक आहे. आय थिंक माईस आर रॅदर नाईस. मला असं वाटतं की हे जे माईस आहेत म्हणजे उंदीर, तर जर एक उंदीर असेल तर त्याला आपण माऊस म्हणतो. हे एकापेक्षा जास्त आहेत की नाही उंदीर, तर त्याला मेनी आहेत ना, म्हणून त्याला आपण माईस म्हणतो. तर हे जे माईस आहेत, उंदरे आहेत, तर ते मला असं वाटतं की ते नाईस म्हणजे खूप चांगले असतात. देअर टेल्स आर लॉंग. त्यांच्या ह्या ज्या टेल्स म्हणजे शेपटी आहेत त्या लांब असतात. देअर फेसेस स्मॉल. त्यांचा जो चेहरा आहे हा छोटासा चेहरा असतो. They haven't any chins at all. चिन म्हणजे गाल. त्यांना गाल अजिबात नसतात. Their ears are pink. त्यांचे जे कान असतात, इयर्स म्हणजे कान, कान कसे असतात? पिंक कलरचे असतात. Their teeth are white. त्यांचे दात हे व्हाईट असतात, पांढरे असतात. They run about the house at night. आणि रात्रीचं ते घरातून इकडून तिकडे सगळीकडे पळत असतात. They nibble things. ते काय करतात? निबल म्हणजे कुरतडणे, असं कुरतडून खाणे. ते गोष्टी कुरतडून खातात. They shouldn't touch. कोणत्या गोष्टी कुरतडून खातात? ज्या गोष्टींना त्यांनी हात नाही लावला पाहिजे, अशा गोष्टी, आपल्या महत्वाच्या गोष्टी असतात की नाही, ते त्या कुरतडून खातात. अँड नो वन सीम्स टू लाईक देम मच. आणि कोणालाच ती जास्त आवडत नाहीत. आवडतं का कोणाला उंदीर? अजिबात आवडत नाही. बट आय थिंक माईस आर रॅदर नाईस. पण मला वाटतं की उंदीर हे चांगले असतात. ओके. आणि या कवितेचे पोएट आहेत रोज फायलमॅन. ठीक आहे, समजली का ही पोयम? आता आपण एक्सरसाइज बघूयात. ए, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे लिहा. फर्स्ट, हॅव यू एव्हर सीन अ माऊस? तुम्ही कधी माऊस बघितला आहे का? उंदीर बघितला आहे का? जर बघितला असेल तर लिहायचं येस आय हॅव सीन अ माऊस. आणि जर नसेल बघितला तर नो आय डोंट हॅव सीन अ माऊस असं आन्सर लिहायचं. सेकंड, व्हॉट विल यू डू इफ यू सी अ माऊस इन युअर हाऊस? जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये उंदीर दिसला तर तुम्ही काय कराल? काय कराल सांगा बरं. पहिली तर गोष्ट, तुम्ही नुसतं ओरडायला लागाल, आरडाओरडा कराल, है ना. आणि जी मोठी माणसं असतात ती काय करतात? घरातून उंदराला हाकलून लावतात. आता बी, मॅच द फॉलोइंग वर्ड्स. आता हे खाली जे शब्द दिलेले आहेत तर त्याला मॅच करायचं आहे. पण कसं मॅच करणार आहे? जर पोयम मध्ये आलेलं आहे ना त्याप्रमाणे. आता लॉंग, लॉंग काय सांगितलं इथे? लॉंग टेल्स, म्हणून ते लॉंग या टेल्सला मॅच केलेलं आहे. स्मॉल काय आहेत? बघा बरं, इथे स्मॉल काय होतं? स्मॉल फेसेस, म्हणजे हे आपण कशाला मॅच करणार? ह्या फेसेसला मॅच करणार. पिंक काय सांगितले होते? पिंक इयर्स, म्हणून हे पिंक आपण इयर्सला मॅच करणार. आणि व्हाईट टीथ सांगितलेले होते तर हे आपण व्हाईट टीथला मॅच करणार. ओके, समजलं? बाय.